ऐकल्यात विशाल 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही सांगतो. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 9 खेळाडू आत 2 बाहेर. 4 षटकांचा सामन्याला सुरुवात होते. पंच म्हणून कामगिरी पाहतात जे मेन पंच आहेत ते आहेत नासिर आणि राजेश सर पाय पंच म्हणून कामगिरी बघतात. या दरम्यान अभिजित पहिलं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करतील विशाल डावखुरे फलंदाज. आणि हा पहिलाच ओ हो पहिल्याच चेंडूवर गडी बाद होण्याची शक्यता दाट असताना झेल सुटतो आहे विशालांचा आणि जीवनदान मिळते. त्याबरोबर एक धाव पण मिळते. हातात झेल होता शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु नक्की जीवनदान मिळते विशालांना. या दरम्यान आता मात्र मयूर स्ट्राईकला आहेत. एक तडाखेबाज फलंदाज आहेत. या दरम्यान अभिजित यांना सुवर्ण संधी आहे. आता टाकणाऱ्या चेंडूवर अभिजित यांनी जर आता टाकणाऱ्या चेंडूवर गडी बाद केला तर सुदीप यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय आताच्या चेंडूवर. या दरम्यान इथे मात्र नक्कीच दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर. क्या बात आहे. कोणी डगआउट मधनं बाहेर पडताना जर वरून आला तर 2 धावांची पेनल्टी आहे. लक्षात घ्यायची बॅटिंग युनिट टीम जर फलंदाज आतमध्ये डगआउट मधनं बाहेर पडताना ब्लॅक कलरच्या कपड्यावरनं आत गेला तर 2 धावांची पेनल्टी डायरेक्ट देण्यात येईल. याची नोंद घ्या. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2दा जीवनदान मिळते विशालांना. आपण बघतोय आणि इथे मात्र पाय सरकला होता पण तरीही रीच झाले बॉल पर्यंत आणि सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पंचांचा इशारा या ठिकाणी षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. काय सुंदर षटकार मारतोय मयूर. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा ब्युटिफुल स्ट्रोक आहे. पण इथे पाहायचं काय होतंय आणि इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. मयूर इज ऑन फायर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक जबरदस्त फलंदाज आहेत मयूर. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतात आणि स्कोर आपण बघतोय स्कोरबोर्डवर जो स्कोर पाहतोय तर जाऊन पुसते दुहेरी अंकात 13. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर 0, त्यानंतरच्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारण्यात यश मिळतंय ते मयूर. धावसंख्या होते 13. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते मयूर यांच्याकडून आपण पाहतोय. अभिजित यांचं थोडंसं महागडं षटक आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा पुन्हा एकदा समोरच टाकण्यात आलेला चेंडू. इथे षटकारांची हॅट्रिक होते ती मयूर याच्यातर्फे. क्या बात आहे. मयूर आज ऐकणार नाहीयेत कोणाचं. मयूर आज प्रचंड भडकलेल्या मूड मध्ये आहेत. धावसंख्या तो 19 अजूनही या षटकातील. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि हा चौथा बॅक टू बॅक. काय बोलायचा प्रयत्न होता पण इथे मात्र नक्कीच
गडी बाद होतोय. 3 षटकारानंतर आपलं काम पूर्ण करून निघून जातोय. गडी बाद केलेला आहे. दरम्यान अनिमेश यांना मी विनंती करीन, त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यांनी 2 गडी बाद केले होते मगाशच्या सामन्यात आणि त्यांना प्रत्येक गडी बाद करण्यामागे 200 रुपयाचं पारितोषिक होतं. तर 400 रुपयाचं पारितोषिक इथे जमा आहे. अनिमेश लवकरात लवकर स्टेजवर यायचे. पटकन अनिमेश, आपण कुठे असाल लवकर स्टेजवर यायचे. अनिमेश या ठिकाणी अनिमेश यांचं आगमन होतं स्टेजवर. मी जितेंद्र कुमार रामराजे सरांना विनंती करीन, गिरीश सरांना विनंती करीन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हे 400 रुपयाचं पारितोषिक अनिमेश यांना टाळ्या वाजल्या पाहिजेत. अंडर 16चा हा खेळाडू आहे. 2 गडी बाद केले होते. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं. ते इथे बहाल होत आहे. गिरीश यांच्या शुभ हस्ते पारितोषिक लावलं होतं जितेंद्र कुमार रामराजे सरांनी आणि बहाल करतायत गिरीश सर. आपण पाहतोय. हार्दिक अभिनंदन अनिमेश, गुड परफॉर्मन्स. या दरम्यान आपण बघतो पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 19. या चेंडूवर जर गडी बाद केला तर हरेश मापुसकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि या दरम्यान हा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने केले फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेच्या वर काही नाहीये. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. एकच धाव, एका धावेच्या वर काही नाही. या दरम्यान आपण बघतोय गोलंदाज अतुल यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनच्या आणि मिड विकेटच्या मधून जाणारा हा फटका. वॉट अ ब्युटिफुल 1 बाउन्स निघून जाते सीमारेषेपार. हा चौकार. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. फलंदाज विशाल यांच्या मार्फत या चौकाराने धावसंख्या निघून जाते ती 24 वर. दुसरं षटक आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू आणि इथे मात्र नक्कीच आणि नक्कीच चांगला चेंडू टाकण्यात यश मिळते ते गोलंदाजाला. मधल्या यष्टीवरून थोडासा वळणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या हातात विसावताना यष्टीरक्षक पायपंचांकडे कॉट बिहाइंडचा अपील करत होते परंतु नॉट इंटरेस्टेड पायपंच. आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा पायपंचांकडे अपील. आता मात्र बरेच खेळाडू अपील करतायत पण पुन्हा दोन्ही पंचांनी काही इंटरेस्ट दाखवला नाहीये. चेंडू निघून जातोय मधल्या यष्टीवरून. बाहेरच्या यष्टीवर निघून जाणारा, बॅटला आणि फलंदाजाला फसवून निघून जाणारा सरळ सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 2 बॅक टू बॅक चांगले चेंडू टाकण्यात यश मिळतंय गोलंदाजाला. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र चांगलाच कव्हर केला आणि इथे झेल पुन्हा सुटतोय. ओ हो 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 हो, याला म्हणतात चेंडू मागे लागणं. जर एखाद्या खेळाडूच्या मागे चेंडू लागला तर तो त्याची पाठ सोडत नाही आणि असा कुठला तरी एखादा दिवस असतो, यात काही वाद नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणी खेळाडू चुकीचा किंवा खराब खेळ खेळण्याचा प्रयत्न नसतो, परंतु वेळ, ग्रह, तारे सगळे काही असतात जे अनुकूल असावे लागतात. या दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र डेडबॉलचा इशारा आहे. डिलिव्हरी करायच्या आतच चेंडू सटकून जातोय. अजूनही या षटकातील माझ्या मते शेवटचा चेंडू शिल्लक आहे पण आतापर्यंत चौकार
चौकारानंतर देखील आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज अतुल. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आणि आता मात्र ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. हो पुन्हा इथे खराब क्षेत्ररक्षण. इथे पाहायचंय काय होऊ शकतं, पण नाही, डायरेक्ट हिट लागतोय. पण नशीब चांगलं साथ देत आहे आणि षटक संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या बघतोय स्कोरबोर्डवर 27. एक गडी बाद 27. 2 षटकांच्या अखेरीस अजूनही 2 षटकांचा सामना उर्वरित आहे, बाकी आहे, शेष आहे, राहिलेला आहे. मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करीन लगेचच क्षेत्ररक्षण लावून आपला गोलंदाज तयार करायचा आहे. पटापट वेळ घालवायचा नाहीये, आम्हाला सहकार्य करायचं आहे या दरम्यान. गोलंदाज विशाल वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येते. विशाल. धावसंख्या आहे 27. दरम्यान आपण पाहतोय बॉलर कोण आहे, कॉमेंट्रीला आहे मी. विशाल वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येते. विशाल. सामना करतील फलंदाज विशाल. विशाल गोलंदाजी करेल. या दरम्यान पहिला चेंडू, आणि हा पहिला चेंडू उजव्या मधल्या यष्टीवरून खूपच बाहेर निघून जाणारा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा पंचांनी सैर चेंडू घोषित केला आणि 1 अवांतर धाव घोषित होते. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आणि इथे मात्र गडी बाद होण्याची दाट शक्यता आहे आणि गडी बाद. चांगला चेंडू टाकण्यात आला होता विशालकडून आणि नक्कीच विशालाचा गडी बाद करण्यात यश मिळतंय. चांगला हादरा, चांगला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे ओपनिंगला आले होते विशाल, चांगली फलंदाजी करत होते, परंतु आता मात्र त्यांना तंबूत परतावं लागतंय. या दरम्यान मयूर यांचा भाऊ पंकज हा मैदानात उतरतोय. दोन्ही जसा मयूर फलंदाजी करतो तसाच पंकज देखील एक तडाखेबाज दमदार खेळाडू आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करणाऱ्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. या दरम्यान आपण बघतोय, जर धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर, धावसंख्या आपल्याला दिसते ती 28. एक चेंडू झालेला आहे 3ऱ्या षटकातील. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. पंकज मैदानात उतरतो, नवीन फलंदाज. इथे दोन्ही स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक यांचे दोन्ही फलंदाज तडाखेबाज आहेत. स्ट्राईकला फलंदाज आहे ललित हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. पुन्हा एकदा सामना करतील ललित पुढच्या चेंडूचा. पुढचा चेंडू, या दरम्यान उत्कृष्ट चेंडू टाकण्यात येतोय, पण कुठेतरी बॅट एज लागते. नक्कीच 1 धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि फलंदाज ललित याच्या नावावर 1 धाव नक्कीच अंकित होईल. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते पंकज. मी म्हटल्याप्रमाणे एक दमदार व्यक्तिमत्व आहे, जबरदस्त खेळाडू आहेत, फिट अँड फाईन आणि नेहमीच आक्रमक फलंदाजी करतात. पंकज पाहायचं आज काय पद्धतीने फलंदाजी करतील, कारण गोलंदाज विशाल हे देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुढचा चेंडू, आणि हा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव नक्कीच रोखू शकत नाहीयेत. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत ते फलंदाज. चांगला दमदार असा फटका होता, ग्राउंड स्ट्रोक होता, पण शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि नक्कीच 1 धाव मात्र नक्कीच वाचवलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या होती ती 30.
आणि हा उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र आपण पाहिलं गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे बघायला मिळाला. हा चेंडू मगाशच्या चेंडूपेक्षा थोडासा संत गतीने जाणारा होता. मिडल ऑफ द पिचिंग होतं आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ललित यांचा, परंतु जरासे लवकर खेळले. चेंडू त्यानंतर हळूच जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. आपण पाहतोय चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बिग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आहे ललित यांचा. पाहायचा काय होतंय. आणि आता मात्र पायात आदळलेला चेंडू इथे मात्र रिस्की रन आहे. डायरेक्ट हिटला नक्कीच आउट होऊ शकतात, पण चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाकडून. इथे मात्र लेग बायचा इशारा पंचांकडून. या लेग बायने नक्कीच धोका सांभाळू शकला असता. नॉन स्ट्रायकर इंडला ललित हे नक्कीच बाद होऊ शकले असते. डायरेक्ट हिट लागला असता तर, पण सुदैवाने पूर्णपणे वाचले आणि एक धाव मात्र नक्कीच मिळते. दोन्ही तडाखेबाज फलंदाज खेळपट्टीवर असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. दरम्यान पुढचा चेंडू आपण बघतोय आणि ते चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा इथे झेल होतोय का नाही, पण नक्कीच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाणारा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. तिसरा धावाचा प्रयत्न आणि 3 धावा समाधानकारक पूर्ण. 3 धावा समाधानकारक पूर्ण करतायत. इथे पंचांकडे दाद मागतात, परंतु दाद फेटाळले नव्हते. 3 धावा पूर्ण होतात. इथे पाहतो या 3 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. अजूनही या षटकात हे षटक संपतंय. 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा धाव फलकावर दिसतात या तिसऱ्या षटकात. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतरच्या षटकात 8 आणि मग 7. 34 धावा आतापर्यंत जमवत आहेत. आपल्याला पाहायचंय शेवटचं षटक आहे, 4थं षटक, लास्ट निर्वाणीचं अखेरचं अंतिम. या षटकामध्ये मॅक्झिमम किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. लवकर चालू करायचंय षटक. दरम्यान आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज निलेश. या दरम्यान माननीय श्री गिरीश हेगिष्टे सर यांच्याकडून या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे माननीय श्री गिरीश हेगिष्टे सरांकडून. निलेश यांना सुवर्ण संधी. गिरीश हेगिष्टे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे जर हॅट्रिक घेतली या गोलंदाजाने तर. पाहायचंय स्ट्राईक एंडला आहेत पंकज, त्याचप्रमाणे स्वप्नील साबळे यांच्याकडून 501 रुपयाचं हॅट्रिकला पारितोषिक आहे या गोलंदाजाला. या दरम्यान हा पहिला चेंडू आणि हा पहिलाच चेंडू जबरदस्त तडाखेबाज असा फटका, मिड विकेटच्या वरून जाणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. उत्तुंग असा षटकार पंकज यांच्या बॅटमधून निघालेला. धावसंख्येत झपाट्याने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वर. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक एकूण जाहीर झालेलं आहे ते गोलंदाजाला. पाहायचंय काय पद्धतीची गोलंदाजी इथे करतायत गोलंदाज निलेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि इथे हा जागेवरून पुन्हा खेळले, पण इथे मात्र झेल होण्याची दाट शक्यता. पाहायचं काय होते. ओ पुन्हा झेल सुटतोय इथे, पंकज यांचा झेल सुटतोय. खूप आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे एकच धाव मिळते फलंदाजांना. म्हणजे हे मला जास्त कमालीचं वाटते. झेल सुटणं याच्यामध्ये मला कमाल नाही वाटत आहे. मला कमाल वाटते की एवढा लांब मारून सुद्धा एकच धाव मिळते. म्हणजे फलंदाज मला वाटतं बॅटिंग ऑर्डर साईडने बॉलिंग ऑर्डर साईडने खेळतात की काय, असं कधी कधी मला जाणवतं. कारण मी नेहमी सांगतो क्षेत्ररक्षक त्याचं काम करेल, तुमचं काम तुम्ही केलं पाहिजे. या दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव मिळवतात फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत की नाही हे पाहायचंय, पण नाही, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 वर. वरून गेल्यास 2 धावांची पेनल्टी आहे. जर पडद्यावरून गेले तर 2 धावांची पेनल्टी आहे, एवढं लक्षात घ्यायचं.
आणि ही पेनल्टी आता दिली जाणार आहे. प्रत्येक संघाने लक्षात नोंद घ्यायची आहे. जर तिकडून पडद्यावरून जर कोणी गेला तर डायरेक्ट 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. याची प्रत्येक संघाने आणि प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे, कारण या पद्धतीची सूचना आम्ही वारंवार सकाळपासून देत आहोत. आता मात्र सूचना द्यायचा वेळ संपलेला आहे. आता ॲक्शन होईल. तर आपण पाहतो दोन्ही धडाकेबाज फलंदाज यात जबरदस्त षटकार ठोकतोय तो पंकज. धावसंख्या जाऊन पोचते ती 42. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. हा जोरदार टाकलेला चेंडू होता उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेरचा. पंच नासिर यांनी दोन्ही हात फैलावून हा चेंडू स्क्वेअर चेंडूची घोषणा दिली आणि नक्की हा चेंडू स्क्वेअर चेंडू होता, त्यामुळे एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 43 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा टप्प्याचा चेंडू जागेवरून खेळले फलंदाज पंकज आणि पुन्हा एकदा हा षटकार. काय फलंदाजी करतोय पंकज. दोन्ही भाऊ पंकज आणि मयूर. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. षटकाराला जर झेल टिपला प्रेक्षकांना सुवर्ण संधी. जर षटकाराचा झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र कुमार रामराजे यांच्याकडून. षटकाराचा झेल टिपला प्रेक्षकांपैकी कोणी तर जितेंद्र कुमार रामराजे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. या दरम्यान हा षटकार सुंदर आहे आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोचते ती 49. आणि हा मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता. जर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला असता तर नक्की हा षटकार होऊ शकला असता, पण गोलंदाजाचं कौशल्य याला देखील दाद दिली पाहिजे, कारण खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन होते निलेश. सामना करतील पंकज. आणि हा चेंज ऑफ पेस चेंडू होता. पायात टाकलेला चेंडू. एक धाव मिळवली फलंदाजांनी आणि मला वाटतं या एका धावावर समाधान नक्कीच मानतील. अशा प्रकारे षटक संपते, इनिंग संपते. या षटकाच्या अखेरीस 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतोय तर 50. एक समाधानकारक धावसंख्या. 24 चेंडूत 50 धावा. 51 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी दुर्गा स्पोर्ट्स क्लब संघाला. तर लवकरात लवकर दोन्ही खेळाडूंनी आणि संघांनी बाहेर यायचंय. या पुढील होणारा सामना आम्हाला कळवायचा आहे. दीपेश यांना मी विनंती करेन की या पुढील सामन्याचं टॉसची प्रक्रिया आपण करायची आहे. साई एकविरा विरुद्ध कट्टा. साई एकविरा विरुद्ध कट्टा या दोन संघांमध्ये या पुढचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लगेचच टॉस बॉक्सकडे यायचं आहे आणि मी दीपेश यांना विनंती करेन की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे.
यानंतरचा होणारा सामना कट्टा वर्सेस गावदेवी बी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लगेचच टॉस बॉक्सकडे यायचं आहे आणि नाणेफेक ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी दीपेश यांना विनंती करेन की या दोन्ही संघामध्ये दीपक माफ करा, दीपक यांना विनंती करेन की त्यांनी लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. कट्टा कट्टा स्पोर्ट्स क्लब प्रकाश दा प्रकाश दा प्रकाश दा कॉल कोण गावदेवी स्पोर्ट्स क्लब बी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. मी त्याचे कमतात विकी रामराजे यांना विनंती करतो की त्यांनी तुमची गेम स्ट्रॅटेजी आणि एकंदरीत आयोजन, कारण की विकी स्वतः हे ह्या आयोजनाचे एक भाग आहे, एक अविभाज्य घटक. विकी नसता तर यदा कदाचित ह्या प्रकारे जे आयोजन झालं आहे ते कदाचित झालं नसतं. तर मी विकीला 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. आयोजनमध्ये बघायला गेलं तर सगळ्यांचाच हातभार आहे, पण सगळे कामामध्ये बिझी असतात म्हणून जास्त पोरं येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही टॉच विन झालेलो आहे. आम्ही फिल्डिंग येणार पहिले, आम्ही जास्त कमीत कमी 30 रन आतमध्ये यांना रोखू ही आमची प्लॅनिंग झालेली आहे. तसे आमचे बॉलर पण चांगले चांगले आहेत. आता बघू आमचं काय होतं कसं, पण आम्ही खेळू, चांगलं खेळू. एक चांगला कॉन्फिडन्स विकी यांच्या बोलण्यामधून आपल्याला जाणवला. मी कट्टा संघाचे कर्णधार अभि यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गेम स्ट्रॅटेजी थोडीशी ब्रीफ करावी. सर्वात पहिलं गावदेवी चषक 2021 हे सुंदर आयोजित केलं. गावदेवी सगळ्या प्लेयरचे हार्दिक आभार. अशी सुंदर नियोजन फक्त गणेशनगर आणि गावदेवीच्या लोकांनीच करावी, कारण याच्यासारखी सुंदर नियोजन अजून कुठे मी तरी बघितलेलं आहे. एरियामध्ये तर पहिली कोणी केली तर या गावदेवी संघानेच केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर नाणेफेक आणि गुड टॉस टू लूज. आमचं प्लॅनिंग थोडं वेगळंच होतं, तर विकी रामराजे ते सत्यात उतरून आणलेलं आहे टॉस जिंकून. तर आम्ही सगळ्यात पहिले फलंदाजी करून जेवढा स्कोर या भलाड्या संघासमोर करू, थोडा कमीच आहे पण तरी आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना चेस होईल असा पण आम्ही प्रयत्न करू. नक्कीच अभि, ऑल द बेस्ट. मी प्रकाश दादाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शनपर शब्द त्यांचे आम्हाला कळवावे. थँक्यू. अतिशय सुंदर असं हे आजचा या नियोजन आणि आयोजन आणि आपल्या सगळ्यांना जे प्रोत्साहित करतायत इथले वेगवेगळे जे खेळाडू आहेत, स्पॉन्सर्स आहेत, त्यांचा सर्वांचाही आभार. असंच आपल्या एरियातील या लोकांना, मुलांना प्रोत्साहित करावं जेणेकरून हा परिसर जिवंत राहील. एवढंच मी माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू दादा, धन्यवाद. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम्स. या दरम्यान धन्यवाद दीपक. या ठिकाणी आपण मॅचमध्ये येऊ. काय षटकार ठोकतोय फलंदाज अतुल. हो, एकदम नयनरम्य असा हा षटकार. या ठिकाणी षटकाराच्या हॅट्रिकला गिरीश हेगिस्टे यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. जर षटकारांची हॅट्रिक केली अतुल यांनी तर त्यांना गिरीश हेगिस्टे सर यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. काय सुंदर फटका मारण्यात आला. या षटकाराच्या सहाय्याने आपण जर बघतोय तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. आतापर्यंत आपण बघतोय चेंडू झालेले 3, धावसंख्या आहे 8. या दरम्यान पुढचा चेंडू आहे. 1 धाव मिळवतात फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. या दरम्यान 1 धाव नक्कीच मिळवतील फलंदाज. या एका धावेने धावसंख्येद्वारे धावसंख्या होती ती 9. या दरम्यान राजेंद्रांचा सुंदर फटका आहे. चांगला प्रयत्न इथे आपण पाहिला होता. स्वतः जे डाईव्ह टाकलेले आहे ते स्वतः मला वाटतं कप्तान आहेत आणि खूप चांगला प्रयत्न होता हा चेंडू अडवण्याचा, झेल टिपण्याचा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला बघायला खूप मजा येईल आणि चांगला प्रयत्न नक्कीच. याला म्हणतात रक्ताचं पाणी करून खेळणं मैदानामध्ये. सामना जिंकण्यासाठी आम्ही वाटेल ते करू पण सामना आम्ही हरणार नाही हे दर्शवून देतोय हा क्षेत्ररक्षक. क्या बात आहे.
या दरम्यान पुन्हा एकदा पंकज, धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण 10. आणि इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. एक अवांतर धाव, धावसंख्या होती 11. मोठं लक्ष आहे, 50-51 धावांचं लक्ष आहे डोळ्यासमोर. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 13 धावा जमवायच्या. तिथे बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू ओ, जर डायरेक्ट हिट लागला असता तर माझ्या मते गडी बाद होऊ शकला असता. पण इथे एक धाव मिळते आणि षटक पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय आपण 12. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय आपण 12. दोन्ही सलामीची फलंदाज. दरम्यान आपण पाहतोय की पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 12. गोलंदाज विशाल फलंदाजी करेल. फलंदाज या दरम्यान पहिला चेंडू, आणि हा पहिलाच चेंडू खूप सुंदर पद्धतीने हाताळतोय गोलंदाज विशाल. एज लागते, बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एज लागून निघून जातोय स्लिप क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विशालांचा. या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करायची असेल तर 51 धावांचं लक्ष आहे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर, दुर्गा स्पोर्ट्स क्लब यांच्या समोर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमवलेल्या आहेत दुर्गा स्पोर्ट्स क्लबने. विशाल दुसरं षटक हाताळत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स क्लब तर्फे गावदेवी चषक आज दिवस दुसरा म्हणजे अंतिम दिवस आहे. आजच संध्याकाळी फायनलची मॅच होईल. या दरम्यान पुढचा चेंडू, आणि काय सुंदर क्या बात आहे. प्रत्येक ठिकाणी डीजे असतो, आमच्याकडे थोडंसं वेगळं आहे. काल देखील पाहुण्यांच्या स्वागतासाठी रुद्र यांच्यातर्फे आपण बघितलं ढोल पथक मागवलेलं होतं, जी युनिक स्टाईल होती. फर्स्ट टाइम मी बघितलं माझ्या लाईफमध्ये की ढोल ताशांच्या पथकामध्ये पाहुण्यांचं स्वागत काल झालं होतं. आणि आज इथे मात्र प्रत्येक ठिकाणी जसा डीजे वाजतो, आज आपल्या या ठिकाणी आपण पाहतोय की ढोल ताशा आणि ताशा पथक आणलेलं आहे. इथे पालयदेवी बँड पथक आहे, त्यांच्यातर्फे इथे गडी बाद झाला, षटकार मारला तर ते नक्कीच आपलं सुमधुर संगीत आपल्यासमोर सादर करणार आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा मी म्हटल्याप्रमाणे उंचावर जाणारा हा फटका आहे. चेंडूच्या खाली पंकज तैनात आणि गडी बाद. क्या बात आहे. पालादेवी बँड पथक इथे स्वतः आपलं पूर्ण बँड इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आलेले आहेत आणि सुंदर असं वाद्य वाजवत आहेत. प्रत्येक षटकाराला वाजवतील, प्रत्येक चौकाराला वाजवतील, प्रत्येक गडी बाद झाल्यानंतर वाजवतील. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीमुळे
आपल्या सगळ्यांचं मनोरंजन होणार आहे. एक युनिक गोष्ट आहे, एक वेगळी गोष्ट आहे आपल्याला पाहायला मिळते, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभारी आहोत आम्ही. या दरम्यान गडी बाद होतोय फलंदाज गिरीश आणि मैदानात उतरतो नवीन फलंदाज विशाल बाद होतो आणि गिरीश जागा घेतो नवीन फलंदाज मैदानात. जर आतापर्यंतचं समीकरण पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या धावसंख्या होती ती 13. फक्त आणि फक्त पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली होती. त्याच्यानंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव राखण्यात यश मिळते. आणि हा सुंदर चेंडू होता. जर का थोडासा मिस झाला असता तर यष्टी उधळून नक्कीच गेला असता, पण इथे मात्र बॅट एज लागते आणि एक चोटी धाव मिळते नक्कीच फलंदाजांना. अतुल खूप चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. इनफॅक्ट त्यांनी एक उत्तुंग असा षटकार देखील ठोकलेला आहे आतापर्यंत, पण लक्ष मोठं आहे. 51 धावांचं लक्ष आहे, म्हणजे जितके चेंडू आहेत त्याच्यापेक्षा डबल धावा करायच्या आहेत. 24 चेंडूत 51 धावा. लक्ष कठीण आहे पण अशक्य नाहीये. काल आपण बघितलं 69 धावांचा पाठलाग करत असताना अक्षत पॅकर संघ फक्त आणि धावसंख्या होते ती 14 धावसंख्या होते 14. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा उत्कृष्ट चेंडू आणि काय चेंडू हाताळतोय गोलंदाज विशाल. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे, पण अचूक टप्पा आणि फलंदाज गिरीश बाद. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय आशिष या खेळाडूबद्दल सांगू इच्छितो. हा शिवाजीनगर परिसरातील एक जबरदस्त खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आशिष. पाहायचंय, खूप आशा आकांक्षा अपेक्षा आहेत आशिषकडून. या दरम्यान आपण बघतोय यानंतरचा सामना आहे कट्टा विरुद्ध गावदेवी बी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आशिषांना माफ करा. आणि हा सुंदर खेळतायत. पायातला चेंडू होता, हलकेच फ्लिक केला, 1 धाव मिळवली. दुसरा धावाचा प्रयत्न आणि हे जोरदार धाव काढण्याच्या प्रयत्नात पूर्ण करतायत दोन्ही धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट प्लेअर इथे पाहायला मिळते आशिष यांच्याकडून. षटक संपतंय. षटक क्रमांक 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 16. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 16. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकामध्ये 4. 12 चेंडूत 35 धावांची गरज. लवकर क्षेत्ररक्षण लावायचे, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामना करावा लागेल. क्षेत्ररक्षण लवकर लावायचे कृपया करून, पटकन. नो मीटिंग, नो डिस्कशन. फक्त आणि फक्त गोलंदाज आपलं रनअप घेईल, आपण आपल्या जागेवर राहायचे. 12 चेंडूत 35 धावांची गरज. लक्ष मोठे आहे. 12-35. काल संध्याकाळी 12:41चा सामना 2-8 वर येऊन पोहोचला होता. काल संध्याकाळचा शेवटचा सामना 12:41चा 2-8 वर येऊन पोहोचला होता. 12-35 आहे. अतुल स्ट्राईकवर आहेत. काल देखील अतुलच होते. आणि हा मात्र उत्कृष्ट चेंडू पायातला, पण पंचांकडे जेव्हा दाद मागतायत तेव्हा पंच सांगतायत की डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता, लेग स्टंप सोडणारा चेंडू होता. तर दात फेटाळून लावतायत. LBWचा जोरदार अपील होता, पण यष्ट्या सोडून जाणारा, स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. चांगला चेंडू. गोलंदाज संतोष. क्या बात आहे. पुन्हा एकदा 11-35 असं समीकरण आहे. 6 षटकारांचा हा सामना आहे. 11 चेंडूत 35 धावांची गरज. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय आणि नक्कीच गडी बाद होतोय, पण चेंडू झाडाला लागतो आहे की नाही हे पाहायचंय. नक्कीच पंच इथे डिस्कशन करतील आणि बाद दिलेला आहे, कारण चेंडू झाडाला लागलेला नाही.
या दरम्यान आता मात्र समीर मैदानात उतरतात. समीर झेंडे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे शिवाजीनगर परिसरातील. खेळाच्या बाबतीत म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करतात. पाहिजे आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतील. 10 चेंडूत 35 धावांची गरज आहे. खूपच तडाखेबाज फलंदाजी करावी लागेल. कमीत कमी 4 ते 5 षटकारांचा षटकार ठोकावे लागतील जर या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करायची असेल. आपण बघतोय मैदान पूर्णपणे भरलेलं आहे प्रेक्षकांमध्ये. त्याचप्रमाणे आजूबाजूचे रहिवासी देखील या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभारी आहोत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला फटका. इथे मात्र डायरेक्ट हिटला नक्कीच धोका संपू शकतो, पण इथे डायरेक्ट हिट लागत नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही देखील एक प्रॅक्टिस असते. ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळी क्षेत्ररक्षकाची ही देखील एक प्रॅक्टिस असते की डायरेक्ट चेंडू स्ट्राईक किंवा नॉन स्ट्राईक यांच्या यष्टीला कसं काय उडवेल याची देखील एक युनिक प्रॅक्टिस असते क्रिकेटमध्ये. या दरम्यान पुढचा चेंडू आणि हा जोरदार तोडण्याचा प्रयत्न होता. इथे सुद्धा तीच प्रयत्न आहे, पण इथे मात्र गडी बाद होतोय. इथे गडी बाद होतोय. समीर हे रनआउट होत आहेत. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. जेके कन्स्ट्रक्शनचे मालक मान्य जितेंद्र कुमार रामराजे आणि साई शिपिंग अँड लॉजिस्टिकचे मालक मान्य संतोष शेठ मोरे यांची बळीची टाळी. संधी देत नाहीयेत की एखादा बिग स्ट्रोक खेळतील. कुठेही फलंदाजाला संधी नाहीये एखादा बिग स्ट्रोक खेळण्यासाठी. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आहे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या दरम्यान जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडेसे रीच होण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच इथे गडी बाद होते. पंकजांनी दुसरा झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट चेंडू आहे. मला वाटतं कॉट बिहाइंडचा अपील आहे आणि चांगला झेल टिपतो यष्टीरक्षक. इथे बाद होते फलंदाज. सुंदर षटकार मारला होता पहिल्या चेंडूवर.
आणि या चेंडूवर मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. आता मात्र समीकरण जर आपण बघतोय तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येची घेतली झणझणीत विकेट. जे के फलंदाज मैदानात उतरतोय निलेश. 4 चेंडूत 27 धावांची गरज. सामना थोडासा कठीण आहे. या दरम्यान हा सुंदर फटका मिडविकेटच्या दिशेने निघून जाणारा. जर का चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला असता, पण चौकार घोषित होतोय कारण चांगला प्रयत्न होता मिडविकेटच्या ललित यांच्याकडून करण्यात आलेला, पण मात्र चौकार जातोय. चौकार जरी गेला तरी अजूनही 23 धावांची गरज आहे 3 चेंडूमध्ये, जे फार कठीण आहे. फक्त सोपं तेव्हाच होऊ शकतं जर गोलंदाजाने ठरवलं तर. इथे सुंदर फटका आहे. चांगला प्रयत्न होता शॉर्ट मिडविकेट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून, पण चांगलं क्षेत्ररक्षण पंकज यांच्याकडून 1 धाव. आता फक्त औपचारिकता बाकी आहे, ज्याला आपण 2 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. फॉर्मॅलिटी बाकी आहे फक्त मॅच संपवण्याची. या दरम्यान हा सुंदर फटका आहे आणि बेटचा कॉल आहे, कारण धावून किंवा मॅक्झिमम धावा घेऊन सुद्धा आता काहीच फायदा नाही आहे. एक चेंडू आणि 22 धावांची गरज. त्यामुळे सामना जवळजवळ जिंकलेला आहे तो ऑलस्टार संघाच्या बाजूने. आणि हा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. ऑलस्टार संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे हार्दिक शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी दुर्गा स्पोर्ट्स क्लब. गावदेवी बी, आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. गावदेवी बी, आपण नाणेफेक जिंकलेली आहे, आपलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विशाल. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विशाल. विशाल प्लीज कम ऑन द स्टेज. माननीय श्री शिवदास रामराजे सर यांच्या शुभ